चला संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व खेळाडूंचं आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मंगलमूर्ती स्पोर्ट नागले आयोजित मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा ज्याचे आयोजक आहे मंगलमूर्ती स्पोर्ट नागले संघ। तर दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो पीरबाबा पापडी वर्सेस जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा। याच्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ आपण बघतोय की अष्टभुजा लघुपाडा संघासमोर 2 हात करील अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी। परंतु प्रेक्षकांचं लक्ष असेल ते या सामन्यावर जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पंचांकडून इशारा येतोय सामन्याला सुरुवात। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील। ऑल द बेस्ट। सलामीची जोडी संजय आणि अतुल आणि गोलंदाजी मार्कवर निलेश बंद्रे। यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात चेंडूला ढकलून दिले लॉग अपच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे। चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। चांगली सुरुवात झालेली आहे जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची। धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1। दोन्ही संघांचा जर विचार करायचा गेला तर आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ दाखवलेला आहे दोन संघांनी। परंतु तशीच कामगिरी पुन्हा एकदा करावी लागेल। निलेश बंद्रे यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये लॉग अपच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी। चांगला चेंडू होता परंतु तो चांगल्या चेंडूला त्याची जागा दाखवून दिली यावेळी अतुल सुरू यांनी आणि ठोकलेला आहे आपल्या पहिल्या चेंडूवर षटकाराने आपल्या स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे। संघाची धावसंख्येचा विचार करायला गेला तर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 7 धावा। एक चांगली सुरुवात जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे। यावेळी मैदानाच्या आतमध्ये जी सलामीची जोडी बघितली तर संजय दिंडा आणि अतुल सुरुंग अशी सलामीची जोडी आहे। निलेश बंद्रे या गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। मॅचचे सुरुवाती क्षण आहेत। बघूया काय होतंय। पुन्हा एकदा निलेश बंद्रे गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचा रनअप। यापुढचा चेंडू पुन्हा एकदा वन्स मोर होतो की क्षेत्ररक्षक येतो आणि अशा प्रकारे या चेंडूवर विकेटचं पतंग बघताना दिसतंय आपल्याला। जयेंद्र वाघे हा क्षेत्ररक्षक होता तिथे आणि अशा प्रकारे पहिला आद्रा बसतोय। अतुल सुरुंग हा फलंदाज बाद होते ज्याची काहीही गरज नव्हती मी तर म्हणेन, कारण षटकार आल्याच्या नंतर एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देणं खूप गरजेचं होतं। कारण विचार करायला गेला तर 3 षटकाचा हा सामना आहे। मैदानामध्ये टिकणं हे खूप महत्वाचं होतं कारण धावा आल्या असत्या कारण ती क्षमता सुद्धा होती अतुल सुरुंग याच्यामध्ये। परंतु पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका थोडासा फसला गेला, थोडी ताकद कमी पडली गेली आणि अशा प्रकारे हा पहिला गडी बाद होतोय। धावसंख्या 7 असताना पहिला आद्रा बसतोय अतुल सुरुंग याच्या रूपाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजे धीरज धिंडा। हा सुद्धा एक फलंदाज चांगला आहे। चांगल्या धावा ह्या धावफलकावर लावणं गरजेचं आहे कारण पीरबाबा पापडी संघाने सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे। परंतु तो परफॉर्मन्स एकच मॅचला नाही तर अंतिम 4 मध्ये ज्यावेळी तुमचा संघ दाखल होईल त्यावेळी तो सांगता येईल की खरोखरच चांगली कामगिरी केलेली आहे। अजूनपर्यंत बघायला गेलं तर 2 सामने बाकी आहेत अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी। बघूया धीरज धिंडा डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे। हो 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 अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल। चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय। निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते। निलेश बंद्रे यांनी आजच्या दिवसामध्ये खरोखर सातत्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे। निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऑन द विकेटचा मारा। या पुढचा चेंडू इनसाइड एज धीरज धिंडा बॅक टू द डगआउट। विकेट क्रमांक 2 डाऊन होताना दिसतंय। बघा धावसंख्या 7 असताना पहिला गडी बाद झाला त्याच्यानंतर 7 धावसंख्येवर दुसरा मोठा हादरा बसतोय तो म्हणजे धीरज धिंडा सारखा फलंदाज डगआउट मध्ये परतताना दिसतोय। आता मात्र थोडासा अडचणीमध्ये येतोय जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा संघ। जरी धावसंख्या 25 धावा झाल्या धावफलकावर लागल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल
कारण गोलंदाजी सुद्धा चांगली आहे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची, परंतु त्या 25 धावा धावफलकावर लावणे ही खूप गरजेची बाब आहे आणि ती कामगिरी यावेळी मी तर म्हणेन संजय धिंडा आणि मिलन धिंडा या दोन फलंदाजांना करावी लागेल. निलेश बंद्रे अप्रतिम गोलंदाजी, दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं जात आहे. तोच निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल न्यू बॅटर मिलिंद दिंडा. या पुढचा चेंडू निर्धाव, चेंडूची समाप्ती होते. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2-7 अशा धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत जर विचार करायला गेला तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण बघतो जो चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर बाय ही अष्टभुजा लहूपाडा संघाला मिळालेली आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तोच संघ त्या संघासमोर 2 हात करेल अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी. परंतु तो संघ कुठला असेल तो येणारा काळ सांगून जाईल. पीरबाबा पापडी कमक जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. चला वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज सोहन दळवी. या पुढचा चेंडू बिग हिट केलेला आहे. बॉल जातो लगाप आणि लगांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. संजय धिंडा याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 13 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. सोहन दळवी या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात जसा तसा बॉलला मिडांच्या दिशेला ढकलून दिला. बॉल जातो लगापच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जयेंद्र वाघे याच्याकडून एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि नक्कीच एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे कारण संजय धिंडा याला माहित आहे 2 गडी बाद झालेले आहेत. जर धावचीच्या रूपाने दुसरी विकेट गेली तर ती बोनसच्या रूपाने समोरच्या संघाला त्याचा फायदा होईल. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेगच्या पंचांच्याकडून इशारा येतोय. हा नो चेंडू घोषित केला जातोय. यस पंचांकडे इशारा केला जातोय नो चेंडू आणि अशा प्रकारे या चेंडूवर 3 धावा येत आहेत. बघा एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव आलेली आहे. 3 धावा. या 3 धावेने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. याच्या पुढचा चेंडू बघा फ्री हिट असेल. वार करण्याच्या प्रयत्नात काय क्षेत्ररक्षण झालंय अप्रतिम. हो बघा फ्री हिटच्या चेंडूवर जी लाईफ लाईन असते म्हणजे धावचीच्या रूपानेच तो गडी बाद होतोय आणि त्या धावचीच्या रूपानेच इथे गडी बाद झालेला आहे. थोडासा नाराज असेल यावेळी मिलिंद दिंडा कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो फ्री हिटचा चेंडू होता आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने 3ऱ्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्या 17 धावा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी तो म्हणजे नवनाथ गहिला. चांगली फलंदाजी आहे. जर खोलवर बघायला गेली तर जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 17 धावा. सोहन वळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. चांगली गोलंदाजी करतोय परंतु दिशा भरकटली गेली त्या कारणाने 9 चेंडू टाकून बसला होता मागच्या टायमाला परंतु चांगला कमबॅक पुन्हा एकदा बघायला मिळतोय. या पुढचा चेंडू जागेवर खेळून काढला. चेंडू बघा नेम बघून गेम केला जातो ह्या चेंडूवर. बघा 2 प्रश्न निर्माण होत होते की मारू की नको परंतु मारला आणि धावचीच्या रूपाने हा गडी बाद होते. जर चेंडू सुटला असता तर अजून 1 धाव आली असती परंतु यावेळी नशिबाची साथ पीरबाबा पापडी संघाच्या बाजूने आपण बघतोय. धावसंख्या 17 आणि 17 वर हा खतरा आलेला आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला.
17 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे. किरण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईन होते, परंतु नॉन स्ट्राईकच्या एंडवर असेल. स्ट्राईकच्या एंडवर जर बघायला गेलं तर संजय दिंडा सारखा फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक कमी काय मिळल्या कारणाने तो नॉन स्ट्राईकच्या एंडवर होता. जर विचार करायला गेला तर 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावसंख्येवर खेळतोय आणि त्याच्यामध्ये एक गगनचुंबी षटकार सुद्धा आहे. या पुढचा चेंडू जसा चान्स मिळला तसा बॉल लॉगआउटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बघा, क्रिकेट खेळणं हे खूप गरजेचं नाही, तर क्रिकेटमध्ये थोडासा डोक्याचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण बघितलं की 17 धावसंख्या असताना 2 फलंदाज बाद झाले. जर एखादी धाव घेतली असती आणि संजय दिंडा याला जर स्ट्राईक दिली असती तर कदाचित हे गडी बाद झाले नसते. परंतु मला वाटतंय थर्ड अंपायरकडे निर्णय दिला जातोय. धावसंख्या धावसंख्या झाली ती 23 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला सोहन दळवी. या पुढचा चेंडू 30 तर्रार चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 4 बाद 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता मी तर म्हणेन खरोखर एक चांगली धावसंख्या धावफलकावर लावली गेली. कारण जी गोलंदाजीचा विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाकडे. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय याच्यावर लक्ष असेल. आयुष वाघे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाचं शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये खरोखर चांगली फलंदाजी बघायला मिळेल प्रेक्षकांना. कारण संजय दिंडासारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. या पुढचा चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. चेंडू शतरक्षक आहे परंतु शतरक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषे पार जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 27 धावा. किरण याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आपल्याला. 17 धावसंख्या असताना चौथा गडी बाद झालेला होता. आयुष वाघे गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. 27 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आयुष वाघे हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो हो हो, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची सांगता होताना दिसते. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये रोहन याच्या तब्बल 16 धावा आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर धावसंख्या ही 27 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा, एका बाजूने जर विचार करायला गेला तर संजय दिंडासारखा फलंदाज नॉन स्ट्राईकच्या एंडवर उभा आहे. याला स्ट्राईक मिळणं हे खूप गरजेचं आहे. परंतु चांगली गोलंदाजी यावेळी आयुष वाघे याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. 4 चेंडूमध्ये 4 धावा. यावेळी गोलंदाजाने आपल्या पॉलथ्रोमध्ये चेंडू पकडला. कदाचित मागच्या दिशेला जर चेंडू फेकला असता तर खरोखर फलंदाज बाद झाला असता. परंतु लक्ष होतं ना ते संजय दिंडा याच्यावर होतं. कारण सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये जर मोठा फटका आला तर धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. बघूया काय होते. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना. हो हो हो, अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या आणि 29 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी पीर बाबा पापडी संघाला.
बघा, जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लेट जॉईन झाले असतील त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना दुसऱ्या राऊंड मधला हा पहिला सामना आहे. एका बाजूने बघतोय जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा, तर दुसऱ्या बाजूने आहे पीर बाबा पापडी. जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. चला, दोन्ही संघाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा असतील. निलेश बंद्रे आणि जयेंद्र वाघे अशी ही जोडी आहे जी सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे मी तर म्हणेन 10च्या सरासरीने ह्या धावा जमाव्या लागतील, कारण 29 धावा आहेत जिंकण्यासाठी. अतुल सुरुंग ह्या गोलंदाजाला आपण बघते गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी आलेला होता. त्यावेळी पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला होता, परंतु ह्यावेळी गोलंदाजी मार्कवर एक ऑलराऊंडरची भूमिका अदा करताना बघतोय. पंचांगोळ इशारा तो सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. वाईट ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू जागेवरच खेळून काढला. चेंडू बॉल जातोय बॉलरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. निलेश बंद्रे याच्या मार्फत श्री गणेश केला जातो. धाव संख्या 1. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 7-8 पावलांचं रडप असेल. या पुढचा चेंडू बिग हिट केलाय, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. जयेंद्र वाघे बॅक टू द डगआउट. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे पीर बाबा पापडी संघ. धावसंख्या 1 असताना पहिला सलामीचा फलंदाज बाद झाला, तो म्हणजे जयेंद्र वाघे. आणि जयेंद्र याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येते, तो म्हणजे शैलेश भगत. खरोखरच हा सुद्धा एक फलंदाज चांगला आहे, पण तो एखादी पार्टनरशिप जमावी लागेल. कधी 20-25 धावे, मी म्हणतो 15 किंवा 20 धावेची एखादी पार्टनरशिप व्हावी खूप गरजेचं आहे पापडी संघाला. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर.
या पुढचा चेंडू ते सरळ चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. तीन चेंडू टाकून दिलेले आहेत पहिल्या षटकातल्या धावसंख्येचा जर विचार करायचा गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1. यावेळी फलंदाज बाद होतोय. त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. मी अगोदरच बोललो होतो की 25 जरी धावा झाल्या तरी सुद्धा एक सामना बघायला मजा येईल. तर जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आहे आणि आजच्या दिवसामध्ये त्याने ते सिद्ध करून सुद्धा दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. शैलेश भगत हा फलंदाज बाद होताना दिसते. धावसंख्या 1. बघा धावसंख्या 1 असताना पहिला गडी बाद झाला. त्याच्यानंतर धावसंख्या 1च असताना दुसरा गडी बाद झाला. सोहन दळवी याला आपण बघतोय नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. जर सोहन दळवीचा जर विचार करायला गेला तर षटक क्रमांक 2 टाकलं होतं आणि त्या षटकामध्ये 16 धावा दिलेल्या होत्या परंतु त्या कव्हर कराव्या लागतील. यावेळी अतुल सुरंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काय चेंडू होता बघा. जसा तसा बॉल आपण बघतोय सिलिमिडॉपच्या दिशेला खेळून काढला आणि बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट केली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 2 धावा. निलेश बंद्रे याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. मोठा फटक्याची गरज आहे. या षटकामध्ये मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे कारण धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 29 धावा ह्या सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. हो 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 निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आता मात्र जी सरासरी वाढताना दिसते. धावा झालेल्या आहेत त्या 2 धावा. 27 धावा 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी. म्हणजे 13.50च्या सरासरीने या धावा जमवाव्या लागतील. मी तर म्हणेन थोडंसं कठीण आहे कारण जशी गोलंदाजी आहे. आता मात्र बघू आपण नवनाथ गहिला हा सुद्धा गोलंदाजी एक चांगली गोलंदाजी करतोय. पण आता मात्र लक्ष असेल ना ते निलेश बंद्रे या फलंदाजावर कारण निलेश मध्ये ती क्षमता आहे. सोहन वळवी सुद्धा चांगली फलंदाजी करतोय पण तो मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज. प्रत्येक षटकामागे 13.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. बघा हे षटक या सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरू शकते. काय होते या षटकावर अवलंबून असेल. हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. नवनाथ पुन्हा एकदा राईट आर्म ऑन द विकेटचा मारा. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यावेळी बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. एकाच धावेवर समाधान. एकेरी दुहेरी धावसंख्येने मला वाटते जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला काहीही फरक पडणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 3 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. नवनाथ गहिला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिडानच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गाठक ठरतोय की काय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि आपण बघतो डेंजर झोन मध्ये फलंदाज निलेश बंद्रे हा जात होता. तो चांगली कॉलिंग होती. त्याला वाटत होतं की मी पोहोचेन आणि अशा प्रकारे बघतोय दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 5 धावा. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू.
या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली. चांगला क्षेत्ररक्षक होते, तेवढा चांगला थ्रो येतोय, परंतु यावेळी यष्टीरक्षकाला तो थ्रो कनेक्ट करता आला नाही आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. दोन बाद 7 अशी धावसंख्या आहे. 29 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 धावा आलेल्या होत्या अतुल सुरुंगेच्या. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होताना दिसते. डॉट डिलिव्हरी म्हणजे पीर बाबा पापडी संघाकडे डोक्याची घंटा. या पुढचा चेंडू फटका फसलेला आहे. यष्टीरक्षक जातोय बघा. कॉलिंग बरोबर नव्हती. 2 क्षेत्ररक्षक आलेले होते, बघा कुठलीही कॉलिंग नव्हती. तुतू मैमय झालं आणि झेल सुटला गेला. अशा प्रकारे या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या 8 धावा. 5 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकामधले. या षटकाचा जर विचार करायला गेला तर 5 चेंडू मध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या 8 झालेली आहे. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला. या पुढचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केले गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल तेवढा चांगला थ्रो येतोय, परंतु पुन्हा एकदा बघा चेंडू कनेक्ट करता आला नाही यष्टीरक्षकाला. पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 10 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या म्हणजे 19. बघा 3 षटकार मारावे लागतील. 19 धावा सुद्धा होऊ शकतात 6 चेंडू मध्ये, परंतु तशी फलंदाजी करावी लागेल. पहिल्या दिवसाचा जर विचार करायला गेला तर 23 धावा या चेस झाल्या होत्या 6 चेंडू मध्ये. बोलतात ना क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत कुठला संघ विजय होईल हे सांगता येत नाही. देवेंद्र ठाकरे या फलंदाजाने तो कारनामा केला होता. तोच कारनामा येथे मला वाटते निलेश बंद्रे याला करावा लागेल. 6 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धीरज ढिंडा गोलंदाजी मार्कवर. तीन उत्तुंग षटकार मारावे लागतील. काय होते धीरज. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतोय गोलंदाज. चारो खाली चित्त करून टाकले जातात आणि अशा प्रकारे निलेश बंद्रे बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे आयुष वाघे. 5 चेंडू आणि 19 धावेची गरज. या पुढचा चेंडू तेज तर्राळ चेंडू. या लेग स्टिकच्या बाहेर 1+1 अशा 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. 5 चेंडू आणि 17 धावेची गरज. बघा सोहन दळवी सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे, म्हणजे थोड्याशा आशा पल्लवीत आहेत.
पीर बाबा पापडी संघाच्या ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर पीर बाबाचा पापडी संघ कमबॅक करू शकतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो पण तो गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या 14 धावा. 4 चेंडू 15 धावेची गरज. मोठ्या फटक्याची गरज आणि तो मोठा फटका कुणाच्या बॅट मधून येईल बघा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. डॉट चेंडू निर्धार चेंडूची सांगता झालेली आहे. 3 चेंडू आणि 15 धावेची गरज. तीनाचा पाडा बोलावा लागेल. 3 15 म्हणजे 3 मोठे षटकार मारावे लागतील. या पुढचा चेंडू बघा लॉंगलेगच्या दिशेला जातोय. शतरक्षक आहे. 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पार जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18 धावा. 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. 2 चेंडू आणि 11 धावा. मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांच येऊ शकतोय. बघा दबाव 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 दिसतोय. यावेळी गोलंदाजावर दबाव आहे त्याचप्रमाणे फलंदाजावर दबाव आहे आणि त्या दबावामधून बाहेर निघायचं आहे. 2 चेंडू बघा पुन्हा एकदा दबाव दिसतोय. यालाच बोलतात क्रिकेट. आणि क्रिकेट मध्ये ही मजा नसेल तर त्या क्रिकेट काय कामाचा. दोन चेंडू 11 धावेची गरज. क्रिकेटची टसन बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा चेंडू यार करण्याचा प्रयत्न. जे जाळं मांडलं होतं त्या जाळ्यामध्ये मोठा मासला गावला गेला आणि अशा प्रकारे हा सामन्यामध्ये वर्चस्व मिळवत आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. आता मात्र 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेची गरज असेल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आदेश भगत. या पुढचा चेंडू निर्धार चेंडू जातोय आणि अशा प्रकारे ह्या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय पीर बाबा पापडी संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक पापडी संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला न्यू मॅच साठी. तर ह्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर धीरज लिंडा. मेन ऑफ द मॅच. तर आता मात्र याच्यानंतर होणारा सामना असेल अष्टभुजा लहूपाडा वर्सेस जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा. या 2 संघामधला एक संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवेल. तो संघ कुठला असेल थोड्या वेळाने आपल्याला बघायला मिळेल. पण तो मेन ऑफ द मॅच ठरलेला आहे या सामन्याचा अशोक धीरज दिंडा.